डोक्यात आलेला भुकेचा विचारानं जाग्यावर भेटलेला पुलाव असलं खतरनाक वाटलं की काय बोलायचं नको. त्यात रूम पण भेटली. तिथं जाऊन सगळं आवरलं आणि रिटर्न येऊन पालखीची वाट बघत थांबलो. कारण माझ्या डोळ्यांना आणि माझ्या फोनला पण वाट बघवत नव्हती. कधी एकदा माऊलीची पालखी येते आणि तिला डोळं भरून बघतोय असं झालं. दिवस सरून रात्र होईत आली तरी ह्यो माऊलींचा वारकरी अजून पण थकला नव्हता. डोक्यावर असलेलं कपड्यांचं ओझं घेऊन माझ्या माय माऊल्या अजून चालत होत्या. याच सोहळ्याचा आनंद घेत आणि माऊलीच्या पालखीची वाट बघित कधी रात्रीच्या 8:30 वाजल्या हे कळलंच. आकाशात लांबवर जसा फटाका फुटला तसं कळालं आता माऊलींची पालखी आलेली आहे. आपण एका क्षणाची वाट बघतोय. तो क्षण आता लवकरच येणार आहे. आता तुम्हाला पण आम्ही तो दाखवतो. शेवटी माझ्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमध्ये आली. जवळजवळ 3 तास वाट बघितलेल्याचं पांग फिटल्यासारखं वाटायला लागलं. कारण माऊलींच्या पालखीकडे बघितल्यावर सगळा थकवा माझा निघूनच गेला. एवढ्या गर्दीत आणि बंदोबस्तात एका दाद्यानं आज जायला वाट दिली. गेल्या गेल्या आज दर्शन घेतलं आणि तिथनं लगेच बाहेर आलो. कारण आपल्याला ते व्हिडिओ पण काढायचं होतं. मग तिथनं पुढे आम्ही पालखी संघ चालत सासवडमध्ये जायला लागलो. पालखीला घेऊन येणाऱ्या सुखरूपपणे तिचं रक्षण करणारे जे कार्यकर्ते होतं तर त्यासनी खरंच मानायला पाहिजे. फायनली आम्हाला पालखीचं दर्शन झालेलं आहे. हे बघू शकताय तुम्ही. माऊलींची पालखी सासवडमध्ये मुक्कामाला होती. मग आपण पण म्हटलं आता एका रूम वरती मुक्काम केलाच पाहिजे. देवाच्या कृपेने एक रात्र काढायला रूम भेटली. एवढी काही चांगली नव्हती पण तिथं आम्ही दोघांनी पण ऍडजस्ट करून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर रूम सोडली. आता सासवडमध्ये आम्ही काय काय केले ते तुम्हाला सगळं दाखवतो. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून ठेवा आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा.